श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मीन राशीचे सविस्तर मार्च महिन्याचे भविष्य. मीन राशीच्या लोकांना संदेश आहे की हा टप्पा तुमच्यासाठी साधा नाही, तर कधी तुम्हाला असं वाटेल की आपल्या आयुष्यात या घडणाऱ्या गोष्टी काही केवळ योगायोग आहेत की नाहीत. काही लोक अचानक भेटतील, काही संधी तुमच्यासाठी अचानक मिळतील, काही संकटांमधून तुम्हाला थोडक्यात वाचता येईल की नाही. मनात एक प्रश्न निर्माण होईल, हे सगळं कसं काय. मीन राशी 12 राशींमध्ये सर्वात आध्यात्मिक, भावनिक आणि दैवी संकेत लवकर ओळखणारी रास मानली जाते. तुमच्या मनात अनेकदा अशाच काहीतरी जाणवत असेल, तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करता, पण तुम्ही जास्त विचार करता, जास्त काळजी करता आणि स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व जास्त देता. पण आजचा हा संदेश तुम्हाला एक गोष्ट आणि अशी आठवण करून देण्यासाठी आहे, तुम्ही एकटे नाही. तुमच्या आयुष्याचा प्रवास फक्त संघर्षाचा नाही, तो एका मोठ्या योजनेचा भाग आहे. कारण ब्रह्मदेवाने तुमच्या जीवन पुस्तकात काही विशिष्ट घटना आधीपासूनच ठेवल्या आहेत. काही घटना तुमची परीक्षा घेण्यासाठी, तर काही तुम्हाला शिकवण्यासाठी, उघड करण्यासाठी आलेल्या आहेत. या घटनांबद्दल आपण आज बोलणार आहोत, तर या तुमच्या आयुष्यात सकारात्मक वळण आणणार आहेत. आणि ही घटना केवळ तुम्हाला, तुमच्या अंतर्मनाला घर आणि प्रतिष्ठा, आत्मविश्वास नव्याने घडणार आहे. मीन राशीचे असाल तर हा संदेश पूर्ण ऐका, कारण कदाचित यात तुमच्या आयुष्याचं एखादं पान असू शकतं जे मी सांगणार आहे. अचानक नशीब पलटण्याची घटना आणि भाग्य तुमचं अगदी दैवी संकेत आहे, वळणार आहे. मीन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा येणार आहे जिथे सर्व काही जणू अगदी स्थिर असेल, काही पुढेच सरकत नाही असे वाटत असेल. दिवसांची प्रतीक्षा, प्रयत्न करूनही हातात नाही असं वाटेल. पण लोकांकडून दुर्लक्ष, हा सगळा अनुभव तुम्ही आधी घेतलेला आहे. पण हीच शांत आणि स्थिर दिसणारा हा काळ वादळापूर्वीची शांतता असते. ब्रह्मदेवाने तुमच्या जीवनाला एक अचानक वळण दिलेले आहे. वळण नियोजनबद्ध नसणार, तुम्ही त्यासाठी तयारही नसाल. कदाचित एखादा भेट, फोन, मुलाखत, संपर्क पुन्हा जिवंत होणार आहे. या माध्यमातून नशीब असं तुमचं ठोकणार आहे की अनपेक्षित बदल घडणार आहे. तुमचा विश्वासच बसणार नाही. म्हणजे ही संधी केवळ आर्थिक, व्यावसायिक नसेल, तर आत्मविश्वासाला परत जन्म देणारी असेल. आणि मीही काही करू शकतो हा विश्वास तुमच्यात येणार आहे. पुन्हा जागे व्हाल. ब्रह्मदेवाची साथ म्हणजे नेहमी मोठा आवाज नाही, कधी कधी ती शांतपणे आयुष्याची दिशा बदलणारे असतात. जुना अपमान मोठ्या सन्मानात बदलेल. आणि मीन राशी भावनिक असल्यामुळे अपमान, नकार, कमी लेखणे या गोष्टी खोलवर मनात साठवते. तुमच्यावर कधीतरी अन्याय झाला आहे, कुणीतरी तुमची क्षमता ओळखली नाही. कदाचित कुटुंबात, नोकरीत, नात्यात, समाजात तुम्हाला कमी समजलं गेलं असेल. पण ब्रह्मदेवाच्या या लेखनामुळे तुम्हाला एक विशेष असा आशीर्वाद मिळणार आहे, जिथे मन शुद्ध होईल. उशीर का होईना, पण नक्की तुम्हाला प्रयत्नांमुळे तुमच्या शंका घेतली असेल, पण तुम्हाला लाभ होणार आहे. सन्मान मिळणार आहे. कर्तृत्वामुळे तुम्ही आपोआपच तुमच्याकडे येणार आहे. याचं म्हणजे अर्थ असा आहे, या तुमच्या निर्णयात सल्ला विचारला जाईल तुम्हाला. प्रत्येक गोष्ट, व्यक्ती हे कौतुक करतील, बाह्य सन्मानांचा असेल. आणि असं आहे की तुमच्या नवीन ध्येय आणि तुमची नवीन झेप ही उंच तयारीची असणार आहे. आर्थिक चमत्कार आणि स्थैर्याची सुरुवात ही मीन राशी बहुतेक वेळा असं होतं, मोठ्या मनाचे असतात. पण पैशाच्या बाबतीत चढ उतार अनुभवले असतील तुम्ही. पैसा येतो पण टिकत नाही. कधी मेहनत जास्त पण उत्पन्न कमी. कधी अचानक खर्च, अस्थिरता, मानसिक त्रास. ब्रह्मदेवाने आता तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा एक अध्याय लिहिलेला आहे. हा चमत्कार अचानक कोट्यावधीचा नसणार, पण सातत्य देणारा असेल. अडकलेली रक्कम मिळेल, उत्पन्न स्रोत सुरू होतील, एखादं साईड बिझनेस, दीर्घकाळानंतर नोकरीत वाढ मिळणे. अशा प्रकारे आर्थिक प्रवाह तुमचा स्थिर होईल. महत्त्वाचं, या काळात तुम्हाला पैशाची किंमत अधिक समजेल. तुम्ही पूर्वीपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्याल, कारण पैसा देणे नाही, तर तो टिकवण्याची बुद्धी देणे आहे. घरात हळूहळू सुरक्षितता भावना निर्माण होईल आणि उद्याची काळजी ही भावना कमी होत जाईल. आणि दैवी संकेत आहे, अंतर्ज्ञानाची तुमच्या जागृती होईल. कारण मीन राशी आधीपासूनच आध्यात्मिक आणि संवेदनशील आहे. तुम्हाला अनेकदा आधीच काही गोष्टींची जाणीव होते, पण
कधी तुम्ही त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं असेल. तुमच्या अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्ट करणार आहे. एखादं स्वप्न वारंवार पडेल, एखादं वाक्य कोणाच्या तोंडून ऐकून तुमच्या मनात ते सतत येत राहील. एखाद्या ठिकाणी गेल्यावर अचानक शांतता जाणवेल किंवा एखाद्या व्यक्तींबद्दल मनात स्पष्ट संकेत मिळतील. ही व्यक्ती योग्य नाही, ही संधी योग्य आहे. हा दैवी संकेत तुम्हाला मोठ्या चुकीपासून सावध करणार आहे किंवा वाचवू शकणार आहे, योग्य दिशेला नेऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे या काळात स्वतःवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही जे जाणवताय ते दुर्लक्षित करू नका. ही ब्रह्मदेवाची साथ अनेकदा बाहेरून दिसत नाही, ती आतून जाणवते. तुमचं अंतर्ज्ञानच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे आणि मार्गदर्शक ठरणार आहे. घरात शुभवार्ता, तणावातून समाधानाकडे तुमचा हा प्रवास. आयुष्यात घर सर्वात संवेदनशील विषय असतो. बाहेर कितीही धैर्य दाखवलं तरी घरातील वातावरण अस्थिर असेल तर मन पूर्णपणे तुटतं. अलीकडच्या काळात घरात मतभेद, गैरसमज, आर्थिक ताण, भावनिक दुरावा जाणवत असेल. काही वेळा बोलूनही प्रश्न सुटत नाहीत, पण ब्रह्मदेवाने तुमच्या घरासाठी एक वेगळाच अध्याय लिहिला आहे. घरात एखादी अशी बातमी येईल जी वातावरणच बदलून टाकेल. कदाचित एखाद्या नोकरीची मिळेल किंवा जुना वाद मिटेल, विवाहाची बोलणी ठरतील, कुटुंबातील नवीन सदस्यांच्या आगमनाची चाहूल असेल किंवा आनंद देणारी एखादी घटना असणार आहे. एकमेकांना पुन्हा जवळ आणणारी असेल. तुमच्या घरात असा संवाद पुन्हा सुरू होईल. जिथे शांतता होती तिथे हसू ऐकू येणार आहे. ब्रह्मदेवाची साथ म्हणजे फक्त बाहेरचं यश नाही, तर घरातील शांतता आहे. तुमच्या घरात हळूहळू विश्वास आणि आधाराची भावना परत मिळणार आहे. शत्रू शांत होतील, अगदी संरक्षणाची अनुभूती मिळेल तुम्हाला. मीन राशी, सहसा तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही. काही लोक ईर्ष्येमुळे किंवा गैरसमजामुळे अडथळे तुमच्या मार्गात निर्माण करतात. कधी कामात अडथळे, कधी बदनामी, कधी पाठीमागून टीका. या गोष्टी अनुभवल्या असतील. अनेकदा विचार केला असेल की मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याबरोबर असं का? याच ठिकाणी ब्रह्मदेवाची योजना काम करत आहे की काहीच न करता परिस्थिती बदलताना पाहतो. ज्या व्यक्ती अडथळे निर्माण करत होत्या त्या स्वतःच बाजूला होतील. काहींचं सत्य उघड होईल, काहींचा प्रभाव कमी होईल आणि तुमच्यापासून दूर जातील. कारण तुमच्यासाठी संरक्षण कवच तयार केलेले आहे, ते पण ब्रह्मदेवाने. फक्त संयम ठेवायचा आहे आणि स्वतःच्या मार्गावर चालत राहायचं आहे. हळूहळू तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी पूर्वी अडथळा वाटत होत्या त्या आता निष्प्रभ झालेल्या आहेत आणि हीच ब्रह्मदेवाची शांत प्रभावी साथ आहे. आत्मविश्वासाचा पुनर्जन्म होईल आणि नव्या अध्याय सुरू होईल. मीन राशी अनेकदा स्वतःला मागे ठेवत असताना जगात स्वतःसाठी स्वप्नांना पण त्यांनी बाजूला ठेवलेला आहे. अपयश, नकार आणि भावनिक आघात यामुळे आतून एक आवाज निर्माण होतो, कदाचित मीच पुरेसा नाही, हा आवाज मीच कुठेतरी कमी पडतोय. आणि हा आवाज तुमचा हळूहळू आत्मविश्वास कमी करत गेला. पण आता एक अंतर्गत बदल सुरू झालेला आहे. तुम्हाला एखाद्या छोट्या यशातून मोठ्या यशाकडे आणि प्रोत्साहन मिळणार आहे. या जाणीवेतून तुम्ही अचानक जाणवेल की तुम्हाला पूर्वीपेक्षा अगदी मजबूत तुम्ही झालेला आहात. तुमचं मन बदललेलं आहे. स्वतःला दोष देणे कमी केलेलं आहे. या भीतीपेक्षा विश्वास जास्त तुमचा असेल. विश्वास इतका वाढलेला आहे की कुणाला दिसणार नाही, तो पण आतून तुम्हाला जाणवत असणार आहे. मीन राशी स्वतःवर विश्वास ठेवणार आहे आणि चमत्कार घडवणार आहे. ब्रह्मदेवाची खरी साथ हीच तुम्हाला तुमची किंमत समजावून देईल आणि पुनर्जन्म म्हणजे जुन्या भीतींचा अंत आणि नव्या स्वप्नांची सुरुवात असणार आहे. हा काळ तुमच्यासाठी हळूहळू एक असा प्रवेश निर्माण करणार आहे, प्रवेशद्वार तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे, जे प्रतिसाद देणार आहे. स्वतःची दिशा तुम्ही स्वतः ठरवणार आहात. तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते व्यर्थ नव्हतं. प्रत्येक अपमान, प्रत्येक अश्रू, प्रत्येक नकार, प्रत्येक एकटेपणाचा क्षण या सगळ्यांनी तुम्हाला आतून मजबूत केलं आहे. तुम्हाला कदाचित वाटलं असेल की नियती तुमच्या विरोधात होती, पण प्रत्यक्षात ती तुम्हाला घडवत होती. ब्रह्मदेवाची ही योजना नेहमी उशिरा समजते आणि आधी परीक्षा येते, नंतर फळ मिळते. आधी शांतता येते, नंतर वादळ येते आणि मग त्या वादळानंतर स्वच्छ आकाश दिसतं. त्यामुळे सध्या या सुरुवातीचा उंबरठा आहे. आता तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे संयम, विश्वास आणि सकारात्मकता. स्वतःवर शंका घ्यायची नाही. भूतकाळातील जखमा पुन्हा पुन्हा उघडू नका. पुढे आता येणार आहे ते तुमचा मजबूत विश्वास अत्यंत आवश्यक आहे. कारण जे तुमच्यासाठी आहे ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. जे तुमचं नाही ते कितीही धरून ठेवलं तरी टिकणार नाही. तुमच्या आयुष्यात आत्ता प्रकाशाचा काळ सुरू होत आहे.
अगदी छोट्या छोट्या संकेतांनी तुम्हाला ही दिशा आणि मार्गदर्शन मिळत जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःची तुम्ही किंमत ओळखायला लागाल. जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला तर ब्रह्मदेवाची साथ तुम्हाला प्रत्येक पावलावरती मार्गदर्शन करेल. कदाचित काही महिन्यानंतर तुम्ही मागे वळून पाहणारही नाही. तो काळच माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट असेल असं तुम्ही स्वतः म्हणाल. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.